नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं आज दुपारनंतर तर सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट राहील। मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा, रामघाट, चंदगड, अंबोलीच्या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच या ठिकाणी बघितलं असता कुडाळ, महापण, मालवण, वायगणी, पाईप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। तर राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये राजापूर, रायपतंग, खारेपतंग, गगनबावडा, विजयदुर्ग, वडापेठ, पुरंगड, लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, रत्नागिरीकडे बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे। या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते। रत्नागिरी, नेरवा, मुलगोंडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। तर पाऊस जोर वाढलेला आहे। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। माखजन, कोयना, पाटण या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर। सानवाडा, श्रीशिंगे, अवडे, सौराट, चिपळूण, लोटे, मार्कतामणे तसेच गुहागर, हेदवी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर दादोल, दागाव, खेड, चाकदेव, वसोटपोट, सौराट सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। दापोली, पाचपंडी, केलसी, मांडणगड, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो। दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार असून या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत आहे आणि रात्रीच्या दरम्यान देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी केलसी, मांडणगड, श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे। मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेतेलाव असा जोरदार पाऊस। काशीद्रोहा, नागोठाणा तसं रेवदंडा, सुधागड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात। जोर थोडा कमी आहे या ठिकाणी। तर शिरावली, खोपोली, कासमात, कुसर, कर्जत या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर हा जो सर्व काही परिसर आहे, लगतचा काही परिसर आहे, निंजेगाव, किरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, भिवंडी, खडावली या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात। जोर थोडा कमी आहे पालघरकडे, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता उत्तर भागाकडे जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। ओझर, कळवण तसंच वणी, जोपूल, दोधांबे हा जो काही परिसर आहे, सापुतारा, सटाणा, देवळा, चांदवड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय। मनमाड, कुसमाडी, पाटोदा, येवला, निफाड, देवगाव, माळसाखरे सर्वत्र या परिसरामध्ये। तर मालेगावकडे जोर थोडा कमी आहे। येवला या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसंच इकडे त्र्यंबक आणि इगतपुरीकडे बघितलं असता या ठिकाणी देखील त्र्यंबक, वाडीवार्ते, मुंडेगाव, इगतपुरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये। तर मित्रांनो, इकडे अहिल्यादेवीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता कोपरगावकडे तर दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे। या ठिकाणी अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। कोपरगाव, रामपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील। संगमनेरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान। तर राहुरी, घोडेगाव, भोगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। काळा, जामखेड, शेवगाव, राळेगाव तसंच श्रीगोंदा, कर्जत या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। जुन्नर, मनसरकडे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसंच चाकण, पुणे, सासवड
सासवड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, लोणंद फलटण बारामतीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो साताराकडे बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मेधा, उसरपोट, सवराट, अरळ, शिशिंग्या, वडे, कोयना, पाटण तसंच उमराज या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, पुसा, सावेली, अनुदाह, वळूज तसंच रहमतपूर हा जो काही परिसर आहे, कोरेगाव, निधाल, दहिवडी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, मोल, आद्राकी, नांदल, फलटण बारामतीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असं सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जोर वाढत आहे सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर या ठिकाणी सांगोले, जत, संख हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। तसंच या ठिकाणी बघितलं असं इंदापूर, अकलूज, पिलीव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच सांगोले, पंढरपूर, माहोळ, इचलगाव, सोलापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस, अक्कलकोटकडे मध्यम सरींची शक्यता आहे। आणि मित्रांनो सांगलीकडे बघितलं असता सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतोय। सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस मध्यम स्वरूपाचा, तासगाव तसंच हा जो काही परिसर आहे विटा, मायनी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। शिरोळ, इचलकरंजी, सदलगा, शेरागुप्पी, कुडाची, अथनी, मकसुली, जखराती, किरंगी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर, राजपूतवाडी तसंच ज्योतिबा हिल, कोडोली, किनी हा जो सर्व काही परिसर आहे, इस्लामपूर, कोखूड, मलकापूर सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। संगरूळ, इस्पुर्ली, बिद्री, राधानगरी, गगनबावडा हा जो सर्व काही परिसर आहे, इस्पुर्ली, कागल, मुरगुंड, जैनवाडी, निपाणी सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान, रात्री जोर जास्त बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये। सेंद्रमडी, सी, पिपरी, काचोड, पाचोड जोरदार पाऊस तसंच निंबे, जळगाव, बिटकिंग, गंगापूर हा जो काही परिसर आहे, धाकेपाल, पैठण, देगवणे हा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे। धर्मक्षेत्राकडे देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे। वैजापूरकडे बघितलं असता मध्यम सरी बघायला मिळू शकते, जोर थोडा कमी आहे। आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता तर या ठिकाणी दौलताबाद, एलोरुफाय हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे। देवगाव तसंच हातनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। फुलंब्री, विरामगाव, पिशोरकडे मध्यम स्वरूपाचा राहील। सिल्लोड, अनवा, अजंता जोरदार पाऊस या ठिकाणी देखील आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जास्त भागामध्ये राहील। तर बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तानवाडी, रामसगाव, शोता, मंगळूर, उमापूर सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। गेवराई, माजलगाव जोरदार पाऊस राहील। खोकरमो, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर येळंब, चौसाळा, धारूर केजकडे मध्यम स्वरूपाचा राहील। येळंब, चौसाळा या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवमध्ये तर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील। मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी कला हा जो काही परिसर आहे, कळंब, मासा, तारखेड, बोम या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। येडशी, पेठ, खोंड, खामगाव, बेलीम, धाराशिव सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, मध्यम सरी। तुळजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे। धाराशिवपेक्षाही जोर जास्त आहे लातूरकडे। तर लातूर, बोडका, रेणापूर, लातूर रोड, गाठेगाव तसंच या ठिकाणी लातूर, बाळाव, साकणी, तोट, किलर्नी, निलंगा, अचोला तसेच शिरोणपाल सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता। उदगीरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। बर्डापूर, अहमदपूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे। परभणीमध्ये बघितलं असता परळी, गंगाखेडकडे जोर जास्त आहे। परभणीच्या उत्तर भागात जोर थोडा कमी आहे। झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी हलक्या मध्यम सरी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतात। दुपारच्या दरम्यान या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। तर या ठिकाणी बघितलं असता नांदेड, वागळा जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी दुपारनंतर आहे। रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे। पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेटुंबरी, कंधार या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील। हिमायतनगर, उमरखेडकडे जोर थोडा कमी आहे। हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, औंढा, नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोर वाढत आहे।
तर नागपूरकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे, मात्र अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। वरुड, नरखेड, चौसर या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। भंडाराकडे पावसाचा जोर कमी आहे, अधूनमधून हलक्या सरी। गोंदियाकडे देखील जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील। गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून दक्षिण भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जोर कमीच आहे। तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगडच्या काही परिसरामध्ये। आणि चंद्रपूरकडे बघितला अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये। वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धाकडे देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, अधूनमधून हलक्या सरी। अमरावतीकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता आहे। अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, पातूर या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। वाशिममध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर कमी आहे, मात्र अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच बुलढाणाकडे बघितलं असता चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, मोहरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील। तर मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि खानदेशामध्ये जळगावकडे बघितलं असतं जळगाव, भुसावळ हा जो काही परिसर आहे, मुक्ताईनगर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी। तर एरंडोल, धरणगाव, पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड हलक्या मध्यम सरी। धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये। साखरीकडे हलक्या सरी, चिमठाणी, दोंडाईचा, शिरपूर, सिंदेकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता, जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबारकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता। नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, कर्णी, नागपूर, विसरवाडी अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।